नमस्कार. शेतकरी योद्धामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सध्या जी काही रणधुमाळी चालू आहे, अगदी शेवटचे काही तास उरलेत. आपण त्या पद्धतीमध्ये ग्राउंड लेवलला आपण अजनसोंडामध्ये इथं आलोय आणि अजनसोंडामध्ये सध्या जर बघितलं तर तुम्ही खूप मोठ्यामध्ये जर फाईट जर बघायला गेली, भाजप आणि राष्ट्रवादी जर बघायला गेलं तर खूप, आणि राष्ट्रवादी जर बघायला गेलं तर या दोघांमध्ये तगडी फाईट आहे. त्या संदर्भात आपण काही महिला आहेत आपल्याकडे, तर त्यांच्यासाठी पण आपण खरं तर विचारूयात की कशा पद्धतीचं सध्या वातावरण चाललंय. नाव सुप्रिया नरेंद्र हक्के. मी पंचायत समिती अजनसोंडा गणातून अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आम्हाला एक संधी दिली आहे. त्या संधीचं आम्ही सोनं करू. त्याचा प्रतिसाद चांगला आहे. काल चापोलीमध्ये सभा होती तेव्हा जनता सर्वत्र असं वाटत होतं की आज काय म्हणजे गुलाब काय हो, असं वाटत नव्हतं की प्रचाराची चालू आहे ही सभा वगैरे. कालची सभा तर प्रचंड झाली. हो, मस्त झाली ना. आहे प्रचार पण व्यवस्थित चालू आहे. सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच जे कार आहे. सगळे म्हणतायत की आम्ही दोन्हीही करू, घड्याळाच मतदान करू. अजनसोंडामध्ये काय चाललंय? सध्या अजूनसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सगळ्या फॉर्म मध्ये आहे आणि असे अतिशय सुंदर प्रकारे प्रचारही चालू आहे. सगळीकडे वाटतं की एकमताने तीच पार्टी जिंकून येईल, कारण आपल्या ज्या सुप्रियाताई हक्के आहेत सध्या त्यांचं काम पाहता सगळेच त्यांच्याकडून खुश आहेत. रंजनाताई चाटे आहेत, त्यांना पाहता त्यांचंही काम अतिशय अग्रेसरपणे आहे येत्या मागच्या काही वर्षात. त्यामुळे सध्या तरी त्यांचीच पार्टी फॉर्म मध्ये चालू आहे. येण्यास मतदान करणार आहे. दोन्ही घड्याळीला? हा, आमचं पण घड्याळीला. घड्याळीलाच द्यायचंय. तुमचं ताई? आमचं पण घड्याळ. घड्याळच द्यायचंय. तुमचं? आमचं बी घड्याळीला. घड्याळीलाच देणार आहेत. तुम्ही सांगा आजी. आमचं बी घड्याळच आहे. डॉक्टर आहेत आमच्याकडे बघतात. डॉक्टर आहेत? हा, म्हणून त्यांच्याकडे घड्याळ येत्या 7 तारखेला प्रचंड मताने विजयी करावे. माझे चिन्ह घड्याळ आहे. घड्याळ या बटन चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावे अशी कळकळीची विनंती आहे.